4 ऑगस्टच्या रात्री दादरच्या प्लॅटफॉर्म नंबर 11 वर भयानक घटना घडली। मुंबईहून कोकणात जाण्यासाठी तुतारी एक्सप्रेस मध्ये लोक चढत होते, त्यावेळी मागच्या जनरल डब्यात चढणाऱ्या दोघांकडे मोठी ट्रॅव्हल बॅग होती। दोघेही ही बॅग घेऊन गाडीत चढण्याचा आटापिटा करत होते। त्या दोघांनाही ही बॅग पेलवत नव्हती। त्या दोघांनीही ही बॅग उचलताना घामाच्या धारा लागल्या होत्या। त्यावेळी प्लॅटफॉर्मवर गस्तीवर असलेल्या रेल्वे पोलिसांना त्या दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या। पोलिसांनी त्या दोघांना हटकले, त्यांच्याकडे असलेली बॅग उघडायला सांगितली। जेव्हा पोलिसांनी बॅग उघडली तेव्हा धक्कादायक गोष्ट समोर आली। त्या बॅगेमध्ये होता एक 30 वर्षाचा तरुणाचा मृतदेह। पोलिसांनी आरोपीची चौकशी केली तेव्हा आरोपी एक शब्दही बोलायला तयार नव्हता। आरोपी मूकबधीर असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले, त्यामुळे या हत्येची उकल करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले। पण तरीही पोलिसांनी अवघ्या 4 तासात या गुन्ह्याची उकल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे। त्या दोघांनी त्या व्यक्तीची हत्या का केली आणि पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा छडा कसा लावला हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी धनश्री, आपण पाहत आहात शिवसत्ता टाइम्स न्यूज। राजधानी मुंबईतील मोठे रेल्वे जंक्शन आणि कायम गर्दीने गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकावर चक्क एका सुटकेसमध्ये मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे। मध्य रेल्वे मार्गावरील दादर रेल्वे स्थानकात सोमवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी मध्यरात्री तुतारी एक्सप्रेस मध्ये मृतदेह असलेली एक सुटकेस आढळून आली होती। या प्रकरणी जय चावडा आणि शिवजित सिंग या दोघांना अटक करण्यात आली होती। या दोघांनी हर्षद अली सादिक अली शेख याची हत्या करून त्याचा मृतदेह सुटकेस मध्ये भरला होता। या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जय चावडा ही सुटकेस तुतारी एक्सप्रेसने कोकणात घेऊन चालला होता। मात्र रेल्वे पोलिसांना जय चावडाच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे त्यांनी त्याच्याकडील बॅगची झडती घेतली आणि त्यामध्ये रक्ताने माखलेला हर्षदचा मृतदेह आढळून आला। मृत हर्षद अली सादिक शेख, जय चावडा आणि शिवजित सिंह हे तिघेही मूकबधीर मात्र एकमेकांचे मित्र होते। रविवारी संध्याकाळी दारू प्यायला बसलेले असताना शिवजित सिंग आणि हर्षद अली सादिक शेखचे भांडण झाले। यावेळी रागाच्या भरात शिवजितने हर्षद अली सादिक शेखचा खून केला। पोलिसांच्या प्राथमिक तपासात या हत्या प्रकरणाचा घटनाक्रम समोर आलाय। कलिना सांताक्रूज परिसरात राहणारा मूकबधीर हर्षद विवाहित असून त्याला 2 मुले आहेत। त्याची पत्नी मूकबधीर आहे। तो छोटी मोठी कामे करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतो। पायधुनी येथील गुलालवाडी परिसरात राहणाऱ्या श्रीमंत कुटुंबातील जय प्रवीण चावडा वय वर्ष 32 आणि शिवजित सुरेंद्र सिंग वय वर्ष 33 यांच्यासोबत त्याची क्रिकेट खेळताना मैत्री झाली होती। जय हा अंधेरीतील एका लॅब मध्ये एनिमेशनचे काम करतो। त्याची आई भाऊ कॅनडामध्ये असतात, तर शिवजित हा बेरोजगार आहे। प्रत्येक रविवारी तिघेही जयच्या घरी दारू पार्टी करायचे। रविवारी नेहमीप्रमाणे तिघेही जयच्या घरी जमले होते। 8च्या सुमारास दोघेही दारू पिऊन आले तेव्हा हर्षद आणि शिवजित मध्ये बाचाबाची सुरू होती। हर्षदच्या बायकोवरून शिवजित सोबत त्याचे भांडण सुरू होते। याच बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले। यावेळी शिवजितने हर्षदचे कपडे काढून त्याचे हात बांधले आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली। दारूच्या बाटल्या फोडून त्यानेच त्याला ओरखडण्यास सुरुवात केली। जय त्यांच्या भांडणाचा व्हिडिओ मोबाईल मध्ये काढत होता। त्याच दरम्यान शिवजितने रूम मध्ये पडलेल्या हातोडीने हर्षदच्या डोक्यात प्रहार केला। या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला। त्यानंतर त्याचा मृतदेह सुटकेस मध्ये भरला। शिवजित दारूच्या नशेत असल्याने त्याने जयला धमकावून मृतदेहाची विल्हेवाट लावायला सांगितली। 8:30च्या सुमारास हर्षदची हत्या झाल्यानंतर तासाभरानेच शिवजितच्या मदतीने जयने सुटकेस खाली आणली। इमारतीच्या खाली टॅक्सी पकडली। शिवजित सुटकेस टॅक्सीच्या मागच्या सीटवर ठेवून निघून गेला। दादरच्या फलाट क्रमांक 11 वर जयने सुटकेस घेऊन तुतारी एक्सप्रेस मध्ये चढण्याचा प्रयत्न केला। मात्र रेल्वे पोलिसांना त्याच्या हालचालींचा संशय आल्याने झडती घेण्यात आली असता त्याच्या जवळील बॅग मध्ये मृतदेह आढळून आला। हर्षद, शिवजित आणि जय हे तिघेही मूकबधीर होते, त्यामुळे या हत्या प्रकरणाबाबत सस्पेन्स निर्माण झाला होता। रेल्वे पोलिसांना सुटकेस
हर्षदचा मृतदेह सापडला तेव्हा पोलिसांनी जयची चौकशी सुरू केली. मात्र जय मूकबधीर असल्याने तो काय बोलतोय हे पोलिसांना कळत नव्हते. अखेर मूकबधिरांची भाषा जाणणाऱ्या व्यक्तीला बोलून जयची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्याने पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. प्राथमिक चौकशीनुसार हर्षदची हत्या नेमकी का झाली असावी याबाबत अद्यापही संभ्रम आहे. कारण जय आणि शिवजित यांचा जबानी तफावत आढळून आली होती. या दोघांनी सुरुवातीला एका मुलीच्या प्रकरणातून हत्या केल्याचे सांगितले. त्यानंतर दुसऱ्या वेळी 2 लाख रुपये देणे असल्याच्या वादातून काटा काढल्याचे सांगितले. त्यामुळे हत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. हर्षदचे हात बांधून त्याला मारताना शिवजितने एका तरुणीसह दोघांना व्हिडिओ कॉल केला होता. शिवजितने हर्षदला नग्न करून त्याला मारहाण केली. त्यावेळी हर्षद जीव वाचवण्यासाठी गयावह करत होता. व्हिडिओ कॉल मधील व्यक्ती तिसऱ्या मूकबधीर व्यक्तीला व्हिडिओ कॉल करून मारहाणीचे लाईव्ह चित्रण दाखवत होती. ती तरुणी देखील हर्षदला आणखी मारण्यासाठी प्रोत्साहित करत होती. यातील व्हिडिओ कॉल मधील व्यक्ती मास्टरमाइंड असून ती दुबईत असल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. हे व्हिडिओ रेकॉर्डिंग पोलिसांकडे आहे. त्या अनुषंगाने पोलीस पुढील तपास करीत आहेत. प्राथमिक तपासात शिवजित सिंग आणि प्रवीण चावडा या दोघांनी मिळून हर्षद अली शेख याची हत्या केल्याचे समजते. शिवजित सिंग घटनास्थळावरून पळून गेला होता. मात्र पोलिसांनी प्रवीण चावडा याच्याकडून माहिती घेऊन त्याला उल्हासनगर मधून ताब्यात घेतले. गुन्ह्यासाठी वापरलेले हत्यारही पोलिसांनी जप्त केलेत. आता या प्रकरणाची पुढील तपासणी करून पोलिसांकडून शिवजित सिंग आणि प्रवीण चावडा या दोघांवर आरोपपत्र दाखल करून त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार होते. मात्र आता या प्रकरणात एक नवा ट्विस्ट समोर आला असून मृताच्या हत्येत त्याच्या पत्नीचाही समावेश असल्याचे उघड झाले. पायधुनी येथे जय चावडा आणि शिवजित या दोघांनी हर्षदची हत्या केली आणि त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो बॅगेत कोंबून ते एक्सप्रेस मध्ये चढणारच होते. मात्र दादर स्टेशनवर पोलिसांनी त्यांना हटकले आणि खून उघडकीस आला. मात्र चौकशी दरम्यान एक धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. हर्षद याच्या हत्येमध्ये त्याची पत्नी रुक्सानाचाही सहभाग होता. हत्या करणारे आरोपी आणि मृतक तिघेही मूकबधीर असून हर्षद शेखची पत्नी ही दिव्यांग आहे. दोन्ही मूकबधीर तरुणांनी कट रचून हर्षदचा काटा काढला. या काट्यामध्ये हर्षद याची पत्नी रुक्सानाचा सहभाग आढळला असून पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यात तिला अटक केली आहे. मृताची पत्नी रुक्साना हिचे तिच्या पतीचा मित्र आणि या हत्येतील आरोपी जय चावडा याच्याशी विवाहबाह्य संबंध होते आणि त्यातूनच हे हत्याकांड घडले. ही हत्या शिवजितने केल्याचे भासवण्यासाठी जय यांनी हत्या करताना त्याचे चित्रीकरण केले होते. याच वेळी बेल्जियम येथील एका व्यक्तीला व्हिडिओ कॉलही करण्यात आला होता. या हत्या प्रकरणात बेल्जियम मधील त्या तरुणाचा काही सहभाग आहे का याचाही पोलीस आता तपास घेत आहेत. हत्येचा व्हिडिओ मूकबधीर लोकांच्या ग्रुपवरही शेअर करण्यात आला. त्यामुळे अनेकांना हत्येची माहिती होती असेही आता समोर आले. आरोपीने फक्त अनैतिक संबंधाच्या भांडणावरून ही हत्या केली की आणखी काही कारणे आहेत याचा पोलीस आता शोध घेत आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. त्याचबरोबर असे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असल्यास आमच्या शिवसत्ता टाइम्सला सबस्क्राईब करा. तुर्तास धन्यवाद. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.